माता की जय. मित्रांनो, आम्ही गड झुंजार मावळे प्रतिष्ठानचे मावळे आपल्या समोर सादर करीत आहोत प्रबोधनपर पथनाट्य पथनाट्य पथनाट्य. आणि आमचा विषय आहे दुरावस्था आपल्या गड किल्ल्यांची. ला 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 ला. जिजीर 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 जिजीर. ला 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 ला. जिजीर 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 जिजीर. नेहमीच ताई आत्या मावशी मामा तुमची गाई नका जाऊ आता फिरायला अहो या की नाटक बघायला हो या की नाटक बघायला. या की नाटक बघायला. हो या की नाटक बघायला. हो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे वा, घोषणा तर छान दिली. म्हणजे महाराजांचे विचार आहेत तुमच्या मनात, पण प्रत्येक जण वागतो का रे त्या विचारांनी? जपताय का त्यांचे गड किल्ले? का नुसतीच आपली चंद्रकोर लावायची आणि घोषणा देत फिरायचं? अरे घोषणाच काय, आम्ही शिवजयंती पण मोठ्या थाटात साजरी करतो. 16/100 एकदम राडा राडा. अरे शिवजयंतीला जागे होणारे स्वघोषित मावळ्यांनो, ज्या राजाची जयंती तुम्ही एवढ्या थाटात साजरी करता, पटतं का रे तुम्हाला ती? त्यापेक्षा महाराजांनी जी आपल्याला वारसा, जो इतिहास, जो संस्कृती दिली आहे ती आपण जपायला नको? गेलाय कधी गड किल्ल्यांवर? बघितले तिथं काय दुरावस्था आहे? पडलेले बुरुज बघितलेत? ते बुरुज आपली आतुरतेने वाट बघतायत. चला बघूयात काय दुरावस्था आहे आपल्या गड किल्ल्यांची. बाबा, बोल बेटा. आज सुट्टी आहे, जायचं का कुठे बाहेर फिरायला? तूच सांग कुठे जायचं. माझ्या मैत्रिणी सांगितलंय आपल्या इथल्या गडावर कांदा भजी खूप छान भेटते. जाऊया आपण ते कांदा भजी खायला. चल जाऊया मग. चला. बाबा मला गडावर जायचंय, जाऊ दे ना हो. कांदा भजी खायला जायचंय. जाऊ दे ना हो. बाबा मला गडावर जायचंय, जाऊ दे ना हो. कांदा भजी खायला जायचंय. जाऊ दे ना हो. बाबा ही बघा पाटी. या पाटीवर गडाचा सर्व इतिहास लिहिला आहे. चला आपण वाचूया. अरे हा इतिहास काय वाचते? आपल्याला कांदा भजी खायची ना, कांदा भजी खाऊया. चल. हे गरबा गरम भजे 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 भजे. झुणकन भाकरी खाऊ द्या की हो, मला बी गडावर ठेवू द्या की. झुणकर भाकर खाऊ द्या की हो, मला बी गडावर ठेवू द्या की. बघितलं, आजकालच्या लोकांना फक्त सुट्टी दिवशी गडावर यायला हवं, ते पण फक्त कांदा भजी आणि झुणका भाकरी खायला. गडाच्या इतिहासाचं कुणाला महत्व राहिलेलं नाहीये रे. लहानपणी अरे मी पण हेच करायचो. चुकीची आहे ही गोष्ट. चल बघूयात अजून काय चाललंय. हाय हाय. आज संडे, मग तुमचा काही प्लॅन आहे का? आज आमचा काहीच प्लॅन नाहीये. मग चला ना आपण कुठेतरी फोटोशूटला जाऊ. ठीक आहे, जाऊया. हा चला जाऊयात. आमच्या घराच्या शेजारी ना खूप छान बाग आहे, तिकडे फोटो पण एकदम छान येतात. अगं बागेत काय सारखं सारखं जायचंय? तिथं तर आपण नेहमीच फोटो काढतो ना. चल आपल्या शेजारच्या गडावर जाऊयात, मस्त येतील फोटो. हो ठीक आहे, जाऊया. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे. तोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोडेंगे. किती छान वातावरण आहे इथं. फोटो पण छान येतील. खूपच छान आहे. ए माझा फोटो काढ ना. चल बेटा सेल्फी ले ले रे. बघू तुझा काढते. ये आपण सेल्फी काढूयात. हो ये. ए ते बघ तिकडे काहीतरी आहे, आपण तिथे जाऊन फोटो काढूयात ना. हो चल जाऊया. अरे इथे तोफ आहे. काय असते का ती तोफ? जाऊ दे ना, आपण फोटो काढूया. ठीक आहे, चला. चला आपण याच्यावर बसूया. मी काढतो. ते बघ तिकडे कडा, त्या कड्यावर पण छान फोटो येतील. चला तिकडे जाऊया.
यारा 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 फ्रेंडशिपचा खेळ सारा यारा 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 फ्रेंडशिपचा खेळ सारा. हो बघितलं का रे, आजकालच्या मुलांना गडावर फक्त फिरण्यासाठी सेल्फी काढण्यासाठी यायचं असतं. गडाच्या इतिहासाचं महत्व नाहीये. हे चुकीचं आहे. आपण याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. बरोबर आहे. चला बघूयात अजून काय चाललंय. बन जा तू मेरी रानी तेनू महल गवा दूंगा बन मेरी महबूबा तुझे ताज गवा दूंगा. राईट की. बोल ना. अरे चालून चालून खूप पाय दुखतायत, आपण जरा साईडला जाऊन थांबूया. चल चल. किती छान वातावरण आहे ना हे. हा ना, किती छान वातावरण आहे. बरं ऐक की, बोल ना. तू खरंच माझ्यावरती खूप प्रेम करतोस? हो, मी तुझ्यावर खूप 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 प्रेम करतो. तुझ्यासाठी काही करायला तयार आहे. खरंच? हो. तो बघ, तो गुरु दिसतोय. इथंच आपली पहिली भेट झाली होती. अरे हो खरंच, मी विसरलेच होते. चल मग आपण त्या पुरुषावरती आपल्या प्रेमाची निशाणी म्हणून आपण आपलं नाव बोलूया. चल. चल आपण कुठेतरी बसूयात. आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके. हो बघितलं का, आजकालच्या या जोडप्यांना घरा शेजारचा बागच नाही, आपले गड किल्ले पण पुराणसे झालेत रे. एवढ्या पराक्रम केले पण कधी कोणी मावळ्यांनी आपलं नाव कधी लिहिलं नाही. पण या प्रेमकरांनी आपले नाव इथं कोरलंय. अरे लाज वाटली पाहिजे आपल्या सगळ्यांना या गोष्टीची. अरे मागच्या रविवारी मी हेच केलंय. अरे मग तुलाही लाज वाटली पाहिजे या गोष्टीची. चला बघूयात अजून काय चाललंय. कसं आहे? बरं आहे भाऊ. अरे ते बघ आपल्या गाडो फॉरेनर आलेत. अरे यांना काय काम असतात रे, इकडे येतात अभ्यास करतात आणि तिकडे जाऊन पुस्तक लिहितात. काय ठेवलंय काय या गाडावर? काय लिहितात काय माहिती गाडावर? हो आमचे एक फोटो काढा की मॅडम. यू नॉनसेन्स, माइंड युअर ओन बिझनेस. काहीतरी पण ती चल बघूया. तुम तो तेरे परदेस की साथ क्या निभाओगे तुम तो तेरे परदेस की साथ क्या निभाओगे. हो बघितलं का रे, परदेशातून माणसं येतात या गड किल्ल्यांवर आपल्या. इथं येऊन ते अभ्यास करतात, तिकडे जाऊन पुस्तकं लिहितात. अरे जेवढी माहिती आपल्याकडे नाहीये ना तेवढी त्यांच्याकडे आहे तिकडे. आणि आपली लोक हेच करायचं सोडून त्यांना त्रास देत बसतात. अरे आपण तरुणांना काहीतरी मेसेज दिला पाहिजे. यातून काहीतरी याच्यातून मोहीम वगैरे काढली पाहिजे. बरोबर आहे तुझं. चला बघूयात अजून काय चाललंय. पीने का शौक नहीं पीता हूँ गम भुलाने को. तेजा तिने नाही सोडली रे मला, मीच सोडली तिला, मीच. अरे तिथं आम्ही पहिली आमच्या प्रेमाची निशाणी केली होती. तिथंच आता तिथंच दररोज पार्टी करायची दर रविवारी. चला काढा बाटल्या. पीले पीले ओ मेरे राजा पीले पीले ओ मेरे जानी पीले पीले ओ मेरे राजा पीले पीले ओ मेरे जानी. महाराज अहो याचसाठी केला होता का हो तुम्ही 8 तास? बघितलं काय परिस्थिती झाली या गडकिल्ल्यांची. महाराज आम्ही मावळ्यांनी या गडकिल्ल्यांवरती आमचं रक्त सांडलं. तुमच्या पदस्पर्शाने पावन झालेले गडकिल्ले, काय अवस्था झाली हो या गडकिल्ल्यांची. महाराज ही संस्कृती तुमचा वारसा हा कुठेतरी मातीमोल होत चाललाय. महाराज आज या लोकांना या जनतेला फक्त गडकिल्ले म्हणजे एक पिकनिकचा स्पॉट किंवा फोटो काढण्याचं ठिकाणच वाटायला लागलंय. इथं फक्त कांदा भजीच छान मिळतात एवढंच यांना फक्त माहितीये. महाराज तुमची महती साधा समुद्रापार पोहोचली हो. तिथली लोक इथे येऊन अभ्यास करतात. इथं अभ्यास करून तुमच्या पराक्रमाच्या गाथा, तुमच्या शौर्याच्या कथा ते त्यांच्या पिढीला सांगतात आणि त्यांची पुढची पिढी त्या शौर्यांच्या गाथावरती, तुमच्या पराक्रमांच्या गाथावरती घडली जाते. पण आमच्याच पिढीला त्याचा कवडी म्हणून देखील करता नाहीये. महाराज इथं फक्त हे प्रेमी युगल येतात. महाराज या प्रेमी युगलाने तर एक वेगळीच काहीतरी करून ठेवलंय बघा. ते येतात गडकिल्ल्यांवरती फिरतात आणि या गडकिल्ल्यांवरती आपलं नाव लिहितात. महाराज तुम्ही एवढे गडकिल्ले शिकले, आम्ही मावळ्यांनी एवढे रक्त सांडलं, पण या गडकिल्ल्याने कधी आमचं म्हणलं नाही. हे सगळं प्रजेचं सांगत आलो. पण हीच प्रजा, हेच प्रेमी युगल इथे येऊन आपल्या प्रेमाची वेगळीच निशाणी करून जायला लागले.
महाराज हे थांबलं पाहिजे आणि हे थांबवणार कोणीतरी यायला पाहिजे. तर हे थांबलं तरच ही पुढची पिढी घडू शकते. पण या पुढच्या पिढीला तुमचा आदर्श नाही पोहोचत आहे. तुमची शिवजयंती कोण किती थाटात, कोण किती उत्साहात साजरी करतंय ह्याच्यातच त्यांच्यात सरस वाढत चालली आहे. महाराज ही सरस, तुमचा विचार, तुमचे शौर्य, हे शौर्य तर या पिढीपर्यंत पोहोचलं नाही तर ही पिढी देखील ही अशीच त्याला तुमचा इतिहास, तुमचा पराक्रम आणि आम्हा मावळ्यांनी जे रक्त सांडलं त्या रक्ताचा काही देखील अनमोल मातीमोल होऊन जातील. महाराज हे थांबणं गरजेचं आहे आणि हे जर थांबवायचं असेल तर ह्या मावळ्यांचं ते शौर्य निर्माण होणं गरजेचं आहे. आणि हा प्रत्येक मावळा जर त्या शौर्याने जर पेटून उठला तरच तुमचा स्वराज्य आणि तुम्ही जो गडकिल्लेचा वारसा, जो इतिहास आम्हाला दिला तो हा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल आणि त्यातूनच पुढची पिढी ती निर्माण होईल आणि तुमच्या स्वप्नातील पिढी, तुमचा मावळा हा घडणं गरजेचं आहे. महाराज हा घडणं गरजेचं आहे. सगळ्यांनी काय दुरावस्था चालली आपल्या गड किल्ल्यांची. जराच आपले महाराज, आपले मावळे आपल्याला बघत असतील, काय विचार करत असतील रे ते. चला तर मग नवीन मावळे घडूयात आपण. चला तर मग आपण सगळे आज शपथ घेऊयात. आम्ही सगळे अशी शपथ घेतो की हे गड किल्ले स्वराज्याचे प्रतीक आहेत. यांचा सांभाळ करणं आपले कर्तव्य आहे. आणि या कर्तव्याशी आम्ही एकनिष्ठ राहू. हर 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 हर. घडू दे नवी ही कथाचा राजा, रचू दे नवा इतिहास. तुझ्या गडाची ही कथाचा राजा, घडू दे साऱ्या जगास. दाट होतील माना, उंच होतील नजरा, या रेतेच्या राजाला मानाचा मुजरा. बाप्पा काय मुजरा कर, बाप्पा काय मुजरा कर, बाप्पा